सांगा ना बापा, तुमचा काय निकाल आहे काय नाही, पास झालं का नापास झालं तर शिकण्याच्या लायकीचे आहे का नाही तुम्ही तर बापा. मार किती बायकोचं इथं बसून ठेवला आम्हाला. माय कवा सांगते ना कवा नाही तर बापा. हुट थांब ना बसू मन. काय माय लेकराच्या अभ्यासात हे बिचारे घरीच कळतं का व. नाही ना माय गंगाबाई, लय वेळचं उभा आहे ना माय. किती वेळचे पाहून राहिले हा, 6चे 6:15 झाले का पायतानी येऊन राहिला यायले तर बापा. हो ना बाबा, कहू ना बाई रिंकू, पाय ना मला लवकर. तुम्हाला बघता नसेल तर माझ्याकडे मोबाईल द्या, मी बघते. मी बघते, द्या माझ्याकडे. हो हो हो, राहू दे, माहिती आम्हाला तर खूप हुशार आहे म्हणून. रिझल्ट माहित पडला आम्हाला. अगं सांग ना मग, आणि माझा पण सांगा. आई 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 मला 91 मिळाले ग सीईटी मध्ये. जमलं बाई जमलं. ओ माय गॉड. आणि मला 92. ओ माय गॉड, 92 कशाला म्हणतात बाई, मला 92 मिळाले ग मम्मा. आणि मम्माला ग? हा तर हा बघ बघ, तुला मिळाले 56 मिळाले तुला. हो 56. काय काही मजाक वगैरे करते का ग? सिरियसली सांग ना मला. 56 म्हणजे तुमची अवकात 91 ची आहे, तर माझी अवकात 56 ची आहे का? माझी अवकात नाही कम से कम तर 95 च्या वर तरी असेल. मला दाखव बरं मला मोबाईल. घे घे, पाय 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 तेवढं लवकर 2000 रुपये तयार ठेव. मम्मा. आणि तुझ्यापेक्षा तर रिया, तुझ्यापेक्षा तर त्या रश्मी काकूच्या मुलाला तरी चांगले आहे ग. सगळ्यात तर हायवर तोच आहे ग. 94 आहे म्हटलं त्याला. तुला तर 56च आहे. मग अशी तर मोठी घमंड दाखवत तुझी ना आम्हाला. तुझं बोलणं कसं आहे बघ आता. म्हणून म्हटलं ओव्हर कॉन्फिडन्स नाही का, मला माणसाला पाण्यात नेत असते. कधीच आहे माणसाने नाही का विचार करून बोलावं लागते नाही का. माणसाच्या बोलण्यावरून किंवा त्याच्या ड्रेसिंग सेन्सवरून त्याची काय इमेज आहे ते ओळखून नाही घ्यायला. समजलं का? अम्माय आता कसं हो बापा? काही नाही काकू, असं नाही की तिचं शिक्षण बंद होईल म्हणून. एवढंच आहे की तुम्हाला पैशाला जास्त खर्च येईल आणि तिला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन करावी लागेल. आणि ऍडमिशन जर समजा नंबर लागला तिचा कोणत्याही प्रायव्हेट कॉलेजला तर फी कमी पडणार. जर डायरेक्ट ऍडमिशन केली तर फी खूप जास्त लागणार. बस याच्या पुढे काहीच नाही. बरं जाऊ दे बाई, जेवढे भेटले तेवढे. तू अभ्यासच नाही केला माय तर काय भेटन हो तुले. नुसतं मोबाईलच चिवडे हो माय, तू मोबाईल चिवडाले. आता तुला तरी काय म्हणू मी. जाऊ दे आता, जेवढे भेटले तेवढे बापा, तेवढेच सही. जाऊ दे, लावून टाकू पैसे, लावून टाकू आपण. हाय ना आपल्याजवळ पैसे, मग काही टेन्शन घेतो. जाऊ दे. नाही ग आई. बरं चल लवकर घरी, मला घरी जायचं. मला एकटं आहे, चल लवकर घरी. काय माहिती असं असते का व? एकदा ठोकर लागली तर माणसाने डबल चलत नसते काय? एकदा पायरीहून चढ उतरली, एकदा पायरीहून जर समजा पडली तू तर डबल पायऱ्या चढशील नाही का आता? समज काय ती पहिलीच पायरीवर डबल चढून पाय. सक्सेस होते लाईफ मध्ये. पण एवढं आहे का माणसाला नाही का अति नाही करावं लागत. ओव्हर कॉन्फिडन्स जो असतो ना तो थोडा कमी ठेवावा लागतो. आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे, पण कोणाला असं दाखवावं नाही लागत की मी तुझ्यापेक्षा खूप हाय आहे आणि तू माझ्यापेक्षा खूप कमी लेवलची आहे नाही का. नाही हो काकू, तसं नाही. पण जाऊ दे आता, जे झालं ते झालं म्हणा. हो हो, आता माझे 2000 रुपये दिशील हिला. 1000 माझ्या आणि 1000 ओपन चॅलेंज दिलं होतं तू. समजलं? अंडरस्टँड, यू बेटर अंडरस्टँड. वाजले ग रिया, 6 वाजले. बघ आता रिझल्ट. आरामशीर जा तुझ्या लॅपटॉपवर बघ. मोबाईल नाही ना तुझ्याकडे, लॅपटॉपवर बघ तुझ्यावाला नाही का. बघ तुझ्या लॅपटॉपवर. बघ, आणि 2000 रुपये तयार ठेव. समजलं का? कायचे 2000 व बापा? चुपचाप घरी जा, चुपचाप घरी झाले शाळेने वानाच्या. आणि चल ग चंदूला त्याचा रिझल्ट सांगू आपण. त्याच्याकडे पण मोबाईल नाही बिचाऱ्याकडे, त्याला माहित सुद्धा नसेल रिझल्ट लागला म्हणून. चल आधी जाऊ आपण. हो हो चल चल. अहो माय बाई रिंकू, प्रीती, लय दिवसाच्या बाद आल्या बाबा तुम्ही. रश्मा काकूची आठवण तुम्हाला येतच नाही वा आता? नाही ग काकू, आठवण म्हणजे आता कसं आम्ही याच्यातच अभ्यासातच राहतो ना ग. आणि काय दिवसभर ऊन राहते तर कुठे जाऊशी तरी वाटते का, तूच सांग मला. हो का? पण काकूची आठवण पण नाही येत का ग? येते ग काकू, येते ना. कशी ग तू? एक खुश खबर आहे तुझ्यासाठी. काका खुश खबर आहे बघा. काय झालं पोरी? काय झालं म्हटलं? काका तुम्हाला विश्वास नाही होईल. म्हणजे असं काय झालं बा? काय झालं असं? अरे एडिया, तुला 94 मिळाले म्हटलं सीईटी मध्ये. 94. तुझा आता गव्हर्नमेंटला नंबर लागू शकतो. ओ माय गॉड. बापरे, खरंच मस्त. एक नंबर आनंद झाला मला. तू या गोष्टी ऐकून एक नंबर आनंद झाला बाई. अम्मा काय काय म्हणून राहिली बाबा? हे कायचा नंबर लागला बी माझ्या पोराचा? कायच्यात लागला? अरे काकू, ते आम्ही परीक्षा द्यायला नाही गेलतो का बाहेर गावले? ते गेलतो नाही का आपण? अहो मग अशीच आपण गोष्टी नाही केल्या काय? त्याचं वय ना ते. असं असं ते सीआयडी ची परीक्षा. असं काय, किती किती भेटले म्हटलं? 94. असं माय बाई. हो काकू, वाटा आता पेढे वाटा म्हटलं. हो, एवढी चांगली खुश खबर दिली मी ना. या ना जेवायला, या ना माझ्या घरी तुम्ही. या जेवायला या. बस बापा, पेढा मागत जेवण करायला लावता.
जमलं रे वा, मस्त एक नंबर काम झालं. मग पुढची प्रोसेस काय म्हणते बाई याची मग? आता काका पुढची प्रोसेस याला आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवा. म्हणजे कसं, आता पुढची प्रोसेस थोडी म्हणजे खूप म्हणजे डिफिकल्ट तर नाही आहे, पण खूप लक्ष द्यावं लागते त्या गोष्टीवर. एक एक आता राऊंड्स होतात 3 कॉलेजसाठी ऍडमिशन घ्यायसाठी. आता इंजिनिअरिंगच करायची आहे ना त्याला, तर मग आता राऊंड होईल. 3 राऊंड होतात. 3 राऊंड पैकी पहिल्याच्या जर नाही लागला दुसऱ्याच्या, दुसऱ्याच्या जर नाही लागला तिसऱ्याच्या, 3 पैकी कुठेतरी लागतेच मग. बरं बरं. आणि ये लक्ष ठेवत जाय रे. हो, फिरण्यात कमी लक्ष दे आता. आता ऍडमिशन कडे लक्ष दे जास्त. हो हो, ठीक आहे ना, ठीक आहे ना. काकू येतो हो काकू. हो काकू, हा आम्ही बंगांपासून बिचारे बाहेर साहेब, आम्ही घरी नाही गेलो. गंगा काकूच्या अंगणातच पाहिला आम्ही आमचा निकाल. तर नाही काय सगळे ते रिया आलते ना, रिया आलते कमी भेटले माय, पण जाऊ दे म्हणा चांगले भेटले. म्हणजे किती भेटले बाई? काका 56 भेटले ना. आम्हाला एवढा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवे माय, तुमची लायकी नाही आहे म्हणे, तुम्ही तर 50च्या वर नाही जाण म्हणे, सांगा. आणि तिलेच 50चे 56 भेटले, सांगा. बाई तसंच असते. ओव्हर ओव्हर कॉन्फिडन्स जरा जास्त सांगत आला होता तिच्या, नाही काय? ते पोरगी पाहिली बाबाशाची, कुठं आपण तिच्या नादी लागत बसतो. जाऊ दे. आता दिसूनच गेलं ना तिले. ते म्हणे 6 वाजता पाहिजे म्हणे, तिले 6 वाजताचे डोळे सुगडून गेले. चला चला येतो मग. पाय काकी, मा पुरानं स्वतःच्या हिमतीवर अभ्यास केला म्हटलं. लोकांना 30-30, 40-40, 50-50, 1-1 लाखाच्या ट्युशनला लावल्या होत्या तिकडे बाहेर गावले मोठ्या मोठ्या शिटीनं. माझ्या पोरानं स्वतःच्या दमावर अभ्यास घरी करून 94%, 94% घेतले म्हटलं. माय कमालच केली ना बापा गोल्याची. बाबा गोल्यानं कमालच केली ना. हो बापा, पोट्ट दिसते असंच, पण हाय गी बल्ल हुशार. मग मायला आहेच बाबा एवढं चांगलं. माय सोनूलं माय पोट्ट बल्ल मस्त आहे बाई. हो ना माय. माय दिवा लावलो अभ्यास करे ना, अंधार लाईट गेल्यावर दिवा लावलो अभ्यास करायला. रात्र रात्र जागे म्हटलं बाई. असं मेहनत केल्याशिवाय काय भेटते माय, मेहनत करावंच लागते माय रश्मी. मेहनत केल्याशिवाय काय नाही भेटत हो. जमलं बापा, कॉंग्रॅच्युलेशन रे गोल्या. थँक्यू आत्या, थँक्यू. काय माहिती आहे बापा, हा एवढ्या गोष्टीला हारून झाले पुरते काय? हा पहिलेच माणसानं बोलायच्या वेळेस विचार करा. तुला मी किती वेळा सांगू का अभ्यास कर, पण तू ऐके काय? नाही ऐके. घे आता भाऊ आले बापाले काय तोंड दाखवशील, दाखवचं काय तोंड दाखवशील तर. अगं आई, पण मी अभ्यास केला होता का, पण मला नाही आलं, मी काय करू? चेकिंग मध्ये काही गडबड असेल. काही चेकिंग मध्ये गडबड नाही बाई. गडबड तुझ्या अभ्यासात आहे रिया. स्वतःवर थोडासा ब्लेम कर, दुसऱ्यावर ब्लेम नको करत जाऊ. आणि तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तू स्वतःच्या आतमध्ये ठेव, दुसऱ्याला नको दाखवत जाऊ. आणि दुसऱ्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याला कमी नाही समजायचं, हा कधीच आहे. चुकी झाली, माफ कर मला. आता जाऊ दे ना बापा, जेवढे पडले तेवढे मार्क्स, तेवढेच सही नाही काय. आता 56 म्हटलं तर कमी नाही ना. आता लागन असेल ते प्रायव्हेट मध्ये लागन नंबर. कॉलेज कोणतंही असलं तरी काय फरक पडते? फरक आपल्या अभ्यासावर पडत असते. जेवढा आपण अभ्यास केला ना मेंटली, आपण तेवढं स्ट्रॉंग राहत असतो. जेवढी आपली मेहनत चांगली तेवढी आपला सफलता भेटते. समजलं तुले? ए रिया, कशाला रडते ग? हा कशाला रडते? पासच झाली ना, नापास तर नाही झाली. काय ग एवढ्या गोष्टी रडते? तुला माहिती आहे काय काय जणांना 1, 2, 3, 4 असेच मार्क मिळाले म्हटलं, आणि तू 56 मिळून सुद्धा तू हार मानली. वारे वारिया. ए वाव, तुम्ही किती छान आहे ग. मी तुम्हाला नाना प्रकारचं काही काही बोलून दिलं तरी पण तुम्ही आल्या. खूप छान मैत्रिणी आहे तुम्ही. अरे बापरे, मीच नाही का खूप घमंड मध्ये गेली होती. सॉरी, प्लीज सॉरी. हा अगं जाऊ दे ना, आता जे झालं ते झालं. असतेच कोणाला ओव्हर कॉन्फिडन्स, आम्हाला पण आहे. पण तुझा थोडा जास्तच आहे म्हणा रिया. तो कमी कर तू. तुला आम्ही सुधारवासाठी आलो आणि चांगलं सांगायसाठी आलो. हा एवढ्या गोष्टीला हार नसते म्हणत. पर्सेंटेज कमी मिळो या जास्त मिळो, शेवटी आपल्या अभ्यासावर ते डिपेंड करतात. त्यामुळे आपण एकदम म्हणजे असं सॅडनेस फील नाही करायचं ना. हार नाही म्हणायची ग, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असते रिया. आणि तसा पण तुला तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे ना रिया, तर मग तू आणखी ट्राय कर ना. आणखी ट्राय कर, नक्कीच तू सफलतापूर्वक पास होशील. तुला जेवढे तुझ्या मनाला एक पर्सेंटेज हवे तेवढे मिळतील तुला, नाही का? आता तेच तर सांगून राहिली माय बाई तुला तिले मी. आता तुम्हाला एवढं रंगाचं बोल नाही, तुम्ही तरी आल्यास का नाही? आता पहा तुम्ही किती समजदार आहे, तेवढी समजदार नाही ते बच्चा दिमाग आहे हो तिचा. हो काकू, बरोबर बोलल्या म्हणा तुम्ही. ए सॉरी, हा प्लीज मला माफ कराल प्लीज. हो ग बाई, आम्ही तर तुला तेव्हाच माफ केला. आम्हाला एवढीशा गोष्टीचा राग नाही येत ना. आम्हाला एवढ्या गोष्टीचा राग नाही येत, आम्हाला खूप मोठ्या गोष्टीचा राग येते. समजलं का? तू तर ते बोललेलं काहीच नाही ग, तीळभर पण नाही. बरं रिया, चल आता आपण पुढची प्रोसेस करू. हा चल, आता आपली पार्टी बनती है. हा चल, तुझ्या घरी काहीतरी खायसाठी करा आमच्यासाठी, नाही का? हो बसा बाई बसा, मी करतो. आणि हे बघा माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, थोडेसे कमी मार्क्स मिळाले तर असं रुसून नसते जात. आणि किंवा स्वतःला म्हणजे एकदम कमीपणा फील नाही करून घ्यायचा, नाही का? आपल्या मस्त कॉन्फिडेंटली जगायचं. आज नाही तर उद्या आपल्याला सफलता मिळतेच. शेवटी ते आपल्या मेहनतीवर डिपेंड करते ना. लाख कोशिश करने पर भी हार नहीं मानने का, नहीं क्या? जितनी आप कोशिश करोगे उतनी ही आपको सफलता मिलेगी. चलो तो फिर बाय, टेक केयर, मिलते हैं हम कल.